कोयना धरणाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे प्रत्येकी 1 फुटाने उघडण्यात आले आहेत. या 6 दरवाजांमधून 5079 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1050 क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे सध्या कोयना नदीमध्ये एकूण 6129 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या कोयना धरणात 84.77 टीएमसी म्हणजेच 80.54% पाणीसाठा झाला आहे, तर उपयुक्त पाणीसाठा 19.65 टीएमसी इतका नोंदवण्यात आला आहे. सायंकाळी 5 वाजता धरणाची पाणी पातळी 2146 फूट 6 इंच इतकी होती. विशेष म्हणजे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून सध्या 25,293 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ केली जाऊ शकते, असा इशारा कोयना सिंचन विभागाने दिला आहे. यामुळे कोयना नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणे टाळावे. तसेच जनावरे, वाहने आणि शेतीची अवजारे नदीकाठावर ठेवू नयेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ग्रामपंचायत, महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयना येथे 16 मिलीमीटर, नवजा येथे 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर हंगामातील एकूण पर्जन्यमान कोयना येथे 2790 मिलीमीटर, नवजा येथे 3362 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 3485 मिलीमीटर इतके झाले आहे. म्हणून नदीकाठच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना आणि इशाऱ्यांचे काटेकोरपणे पालन करावे. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला